ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी युतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले। भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सभागृहात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभागृहातच नाराजी व्यक्त करत थेट खुर्ची सोडल्याने चर्चेला उधाण आले। युतीत असूनही भाजप नगरसेवकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला नगरसेवकांनी केला। शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तसंच महापालिका प्रशासनानं भाजप सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना डावलल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी स्पष्ट शब्दात युतीत सत्तेत असलो तरी आम्ही गप्प बसणार नसल्याचं सांगितलं। भाजपनं नेहमी चौकीदाराची भूमिका बजावली आणि यापुढेही बजावत राहू। त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीतील अंतर्गत मतभेद अधिकच ठळक झालेत। महासभेतील या घडामोडींमुळे आगामी काळात महापालिकेतील सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिकेची तब्बल 4 वर्षांनंतर आज सर्वसाधारण सभा पार पडली आहे। या ऐतिहासिक सभेला आयुक्त सौरभराव, महापौर शर्मिला पिंपळकर तसंच उपमहापौर कृष्णा पाटील हे उपस्थित होते। दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या महासभेमुळे सभागृहात उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळालं। सभेच्या प्रारंभी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। शिवसेनेचे सभागृह नेते म्हणून हनुमंत जगदाळे यांची निवड जाहीर करण्यात आली, तर विरोधी पक्षनेतेपदी शरद पवार गटाचे शानू पठाण यांची निवड करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांची ओळख परेड सुरू असून 131 नगरसेवकांनी आपलं नाव, प्रभाग क्रमांक आणि कोणत्या पक्षातून निवडून आलो त्याची सभागृहाला माहिती दिली। या प्रक्रियेमुळे सभागृहात औपचारिक कामकाजाला सुरुवात झाली। 4 वर्षांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात विविध विकास कामांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात हनुमंत जगदाळे यांची या पदावर निवड केली आहे। या निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। जगदाळे यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। या निवडीनंतर जगदाळे यांनी सर्वप्रथम ठाण्यातील टेंभे नाक्यातील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी शक्तीस्थळावर जाऊनही दिघे यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। धर्मवीरांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभारी असल्याचं त्यांनी सांगितलं। शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत। त्यांनी अपेक्षित ठेवलेली विकासाची गती कायम राखत नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या पदाची जबाबदारी मोठी असून ती पूर्ण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या कामांना वेग देत हे पद सार्थ ठरवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। या निवडीबद्दल अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जगदाळे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। साहेब, आज सभागृह नेतेपदी आपली निवड झालेली आहे, त्यानंतर आनंदाश्रम आणि आता शक्तीस्थळावर आपण भेट दिलेली आहे, काय सांगा? मी खरंच प्रथम
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी मला एक या सभागृहामध्ये महापालिकेच्या सभागृहामध्ये विविध पदावरती मी काम केलेलं आहे, पण सभागृह नेते म्हणून त्यांनी एक माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो निश्चित प्रकारे सार ठरवण्याचा प्रयत्न माझ्या वतीने मी निश्चितच करेन. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की माझ्यावरती त्यांनी म्हणजे मी 1-2 वर्षापूर्वीच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला असतानासुद्धा एवढ्या मोठ्या पदावरची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती दिली. म्हणजे त्यांनी तो एक माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे, तो विश्वास सार्थ करण्याची संधी मला मिळालेली आहे. मी सर्व पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना, सभागृहातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन सभागृहातलं वातावरण सौहार्दाचं कसं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याबरोबरच ठाणे शहराचा विकास, प्रामुख्याने शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण विकास मंत्री असल्यामुळे ठाणे शहराचा विकास करण्यासंबंधी ज्या ज्या गोष्टी आहेत ती त्यांच्या खात्याअंतर्गत असल्यामुळं महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठाणे शहराचा विकास करण्याची जी भूमिका त्यांची आहे ती अविरतपणे पुढं चालू ठेवण्याचं काम आम्ही सर्व सहकारी निश्चित प्रकारे करू अशी ग्वाही. लोकमान्य नगरला आपलं जेव्हा भाऊजी होते, भाऊजींच्या उपमहापौरनंतर आपल्या लोकमान्य नगरला हे मोठं पद दिलं आहे, कसं वाटतं? निश्चितच एखादं सार्वजनिक जीवनामध्ये पद मिळालेल्याचा आनंद हा निश्चितच असतो, परंतु पदाला न्याय देण्याचं काम करायला पाहिजे. पद मिळणं आणि त्या पदाला न्याय देणं हा निश्चितच एक कामाचं स्वरूप असतं. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला आजपर्यंत आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे, परंतु आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने काम करून निश्चित प्रकारे शहरामध्ये एक चांगल्या प्रकारच्या वातावरणाबरोबरच शहराचा विकास कसा चांगल्या प्रकारे होईल त्या दृष्टिकोनातून सकारात्मकरित्या आम्ही पुढे जाणार. ठाणे महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्ण वेळ तहकूब झाल्यानं आज ही सभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षांना दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांची, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेते पदावर अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आली आणि सभागृहात नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं सभागृहाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच नवनिर्वाचित गटनेत्यांचाही सन्मान करण्यात आला. यानंतर महासभा सुरू झाली. दरम्यान घाईघाईत काही प्रस्ताव मांडण्यात आले. ही सभा गुंडाळण्यात आली. तसंच कोणालाही बोलू दिलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर भाजपनं या सर्व गोष्टींचा निषेध करत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी डायसवरून खाली उतरून याचा जाब विचारत निषेध नोंदवला. तर सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवकांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर अशरफ शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या केबिनचा ताबा घेतला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या. यावेळी मनोज प्रधान यांनी शानू पठाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और आम्ही विरोधी पक्ष नेता आहेत, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा. ये महासभा की पहले की प्रथम चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं. सदस्य 131 सदस्य की थानेकर के प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको मानने का अधिकार मिलेगा.
जगाए मस्ती में आज सूरज वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज फिर्यादी रंजू यादव वय वर्ष 32 व्यवसाय गृहिणी राहणार मुंब्रा कोसा यांनी त्यांचे पती राजू लल्लन यादव राहणार मुंब्रा कोसा येथे असणाऱ्या स्टार सिटी बिल्डिंग ए विंगच्या बांधकाम अपूर्ण असलेल्या 3ऱ्या मजल्यावर कुणीतरी अज्ञात आरोपीनं एका इसमाचा धारदार शस्त्रानं गळा कापून त्याची हत्या केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तपासाच्या अनुषंगानं घटनास्थळी मच्छर अगरबत्ती दिसून आल्यानं त्यानुसार नमूद बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडे सखोल चौकशी केली असता तसंच घटनास्थळावर मिळालेले धागे दोरे गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक तपास केला असता त्यांच्याकडून माहिती मिळाली की नमूद बिल्डिंगमध्ये राहणारा आबिद मलिक याची पत्नी फरहीन मलिक हिचे गुन्ह्यातील मयत राजू यादव याच्याशी प्रेमसंबंध असल्यानं ही माहिती आबिद यास कळाल्यानं त्याने या बिल्डिंग मधील त्याचा सहकारी रिक्षा चालक यांना माहिती दिली होती की आपल्या पत्नीचे राजू नामक इसमाबरोबर अनैतिक संबंध आहेत। त्यानुसार आबिद आणि त्याची पत्नी फरहीन यांना ताब्यातून घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्रपणे सखोल कौशल्यपूर्वक चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर फरहीन हिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने तिचा पती मोहम्मद अब्दुल आणि अब्दुल वजीद मलिक याच्यासोबत हत्या केल्याची कबुली केली। त्यानंतर आबिद यास विश्वासात घेऊन राजूबाई या जीवेठार मारण्याचे हेतू स्पष्ट करण्याकरिता सखोल तपास केली असता त्याने आपल्या पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती दिली। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याकरिता अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या पथकानं मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस स्टेशनचे अनिल शिंदे यांच्या पथकानं दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे या गुन्ह्यात मोहम्मद आबिद अब्दुल वजीद मलिक आणि त्याची पत्नी फरहीन आबिद मलिक या दोन्ही आरोपींना अटक केली असून हा गुन्हा 2 तासांच्या आत उघडकीस आणला आहे।